निर्भय महाराष्ट्र पार्टी चषक 60 किलो वजनी गट भव्य डे नाईट कबड्डी स्पर्धा 2025 दिनांक 29 आणि 30 मार्च 2025 रोजी आयोजित करण्यात आलेल्या आहेत। आयोजक निर्भय महाराष्ट्र पार्टी साक्री तालुका जय बजरंग ग्रुप दुसाणे। या स्पर्धेसाठी सहकार्य आहे भगवान बदाणी यांच्याकडून जेवणाची सोय, किशोर सोनवणे यांच्याकडून साऊंड आणि मंडप, कैलासवासी रमेश झिपा शेलार यांच्या स्मरणार्थ श्री दिनेश रमेश शेलार यांच्याकडून प्रथम, द्वितीय आणि तृतीय चषक, टीप, मुक्कामाची आणि जेवणाची सोय केलेली आहे। या कार्यक्रमासाठी या स्पर्धेसाठी उपस्थित माननीय श्री डी.बी. बहिरम। 60 किलो वजनी गट भव्य डे नाईट कबड्डी स्पर्धा 2025 प्रथम बक्षीस 11,000 रुपये रोख श्री आप्पासाहेब प्रकाश वामनराव बाविस्कर, माजी ग्राम विकास अधिकारी। द्वितीय बक्षीस रुपये 7,000 रोख डॉक्टर मनोहर रवींद्र खैरनार। तृतीय बक्षीस रुपये 5,000 रोख जय बजरंग मित्र मंडळ दुसाणे। नियम आणि अटी याप्रमाणे: वजन एकदाच केले जाईल। सर्व संघांनी 5 वाजेपर्यंत हजर राहावे। पंचांचा नियम अंतिम राहील। एक खेळाडू एकाच संघाकडून खेळेल। खेळाडूंची शारीरिक जबाबदारी स्वतःवर राहील। 60 किलो आतीलच खेळाडू पाहिजे। आयोजकांचा कुठलाही संघ फायनलमध्ये राहणार नाही। या स्पर्धेचे व्यवस्थापक आहेत गौरव सूर्यवंशी, यांचा मोबाईल नंबर 9960335181। कुलदीप पाटील यांचा मोबाईल नंबर 8087307252। सुयोग वाघ 9322954850। या स्पर्धेचं ठिकाण जिल्हा परिषद केंद्रशाळा दुसाणे, साक्री रोड। आपण बघत आहात डिजिटल इंडियाचे डिजिटल न्यूज। ठाम मत मराठी न्यूज। विविध मागण्यांसंदर्भात EPS संघर्ष समितीचे आंदोलन। EPS 95 पेन्शन कर्मचाऱ्यांनी त्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी EPS 95 राष्ट्रीय संघर्ष समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष अशोक राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली देशभरात आंदोलन छेडले आहे। आज धुळे शहरातील क्यूमाइन क्लब येथे संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांनी मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी आंदोलन पुकारले। यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीच आता आमच्या जीवन मरणाचा प्रश्न सोडवावा अशी आर्तहाक देवीसिंग जाधव यांनी प्रसार माध्यमांसमोर लावली। संघटनेच्या वतीने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात विविध प्रलंबित मागण्या मांडल्या आहेत। यात 7,500 रुपये किमान पेन्शन व त्यावर महागाई भत्ता मिळावा, पेन्शनर पती-पत्नीस आरोग्य सुविधा उपलब्ध करून द्यावी, उच्च न्यायालयाच्या निकालानुसार उच्च पेन्शनसाठी पात्र सभासदांना विना भेदभाव उच्च पेन्शनचा लाभ मिळावा, जे सदस्य पेन्शन योजनेचे सदस्य होऊ शकले नाहीत त्यांना सामाजिक सुरक्षा म्हणून 5,000 रुपये पेन्शन देण्यात यावी, यांचा समावेश आहे। दरम्यान संघटनेतील शिष्टमंडळाने आज जिल्हा प्रशासनाला निवेदन दिले। आंदोलनासाठी धुळे जिल्ह्यातील धुळे, साक्री, शिंदखेडा व शिरपूर तालुक्यांचे अध्यक्ष व पदाधिकारी सदस्य उपस्थित होते। ठाम मत मराठी न्यूज साठी सोपान देसले, धुळे। राष्ट्रीय संघर्ष समिती EPS 95 राष्ट्रीय संघर्ष समितीचा उत्तर महाराष्ट्र आणि धुळे जिल्ह्याचा अध्यक्ष या नात्याने आज आम्ही संघटनेच्या वतीने देशभरामध्ये आजचा दिवस जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्याचं आहे। गेल्या जुलै महिन्यापासून म्हणजे 2024ला नवीन संसद अस्तित्वात आल्यानंतर असंख्य खासदारांशी आम्ही प्रयत्न केलेला आहे, त्यांचे संपर्क केलेला आहे, काहींनी खुला पाठिंबा देखील दिलेला आहे। सरकारकडे राष्ट्रीय संघटनेचे अध्यक्ष आदरणीय कमांडर साहेब यांच्या असंख्य बैठका झाल्यात। पॉवरपॉईंट प्रेझेंटेशनवर आमच्या 7,500ची मागणी पूर्ण करण्यासाठी सरकारकडे पुरेसा पैसा आहे असं सगळं समजावून सांगितलं, परंतु हायर पेन्शन आणि मिनिमम पेन्शन या 2 मुद्द्यामध्ये सरकार वेळ काढून धोरण करतंय आणि या गरीब पेन्शनर्सना पेन्शनची मंजुरी अद्यापपर्यंत मिळत नाही आणि म्हणून सरकारचं लक्ष वेधण्यासाठी आज आपण आदरणीय जिल्हाधिकारी साहेबांच्या माध्यमातून एक निवेदन पाठवणार आहोत। आमची मागणी काय? आमची मागणी आहे की रुपये 7,500 पेन्शन आणि त्याला महागाई भत्ता मिळावा, दोघं पेन्शनर पती पत्नींना आरोग्य सुविधा मिळाव्यात। सुप्रीम कोर्टाचा जो निर्णय आहे 4/10/2016 आणि 4/11/2022 यांच्या सर्व निर्णयाची अंमलबजावणी करावी आणि हायर पेन्शनचा मुद्दा मोकळा करावा। मित्र, दुर्दैव असं की नोकरीमध्ये असताना आमचे काही मित्र संघटनेचे मेंबरच झाले नाही, त्यांनी प्रॉव्हिडंट फंड पण कापलेले, पेन्शनचे पण मेंबर नाही, परंतु त्यांची आजची परिस्थिती अत्यंत दयनीय आहे आणि म्हणून
त्यांना देखील सरकारने सामाजिक सुरक्षेचं दायित्व स्वीकारत रुपये 5,000 पेन्शन द्यावं अशी प्रमुख मागणी आहे. आता सरकारकडे किती फंड आहे? 2 मिनिटं संपवतो. सरकारकडे फंड आहे 9 लाख करोडचा. दरवर्षी आपल्याला व्याज मिळतं 70,000 करोड आणि पेन्शनवर दरवर्षी सरकार खर्च करते फक्त 14,000 करोड. म्हणजे रावसाहेबांच्या म्हणण्यानुसार 20% अमाऊंट फक्त पेन्शनवर खर्च करते, मग उरलेली रक्कम गेली कुठे? म्हणून आमची मागणी की आमच्या पैशावरचं पूर्ण व्याज जरी तुम्ही आम्हाला दिलं तरी आमचं पेन्शनचं काम मागतोय. आम्हाला सरकारची भीक नको, सरकारची दया नको. सरकारने संवेदनशीलपणे या देशातील ज्येष्ठ नागरिकांचा विचार करावा यासाठी आमचा अट्टास आहे आणि म्हणून आजचं हे धरणे आंदोलन आहे. महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा ठाम मत मराठी न्यूज. तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका.